चेंडू द्यायची विनंती असेल. एक चेंडू द्यायचा इकडे पंचांकडे आपणास विनंती असेल. व्यासपीठावर कोण मान्यवर असेल तर विनंती असेल की आपण एक पंचांना एक चेंडू द्यायचा आहे. मात्र हा सामना डोअर असेल. जो संघ जिंकेल तो मात्र VM2 फायटर्स या संघासोबत हा मात्र नॉकआउट सामना असेल दोन्ही या संघांसाठी. जो संघ हरेल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर नक्कीच जाईल. तर दोन्ही संघांसाठी ही मात्र एक डोअर रेडची संधी असेल. कारण की जो दोन्ही संघ मात्र एक एक पहिला सामना मात्र हारून मात्र या इथे एक एक संधीसाठी उपलब्ध आहे, जी म्हणजे डोअर रेड मानली जाते आणि म्हटली जाते. तीच मात्र डोअर रेडसाठी दोन्ही संघ मात्र सज्ज होत आहेत मैदानामध्ये. निर्वाण सुपरस्टार विरुद्ध हर्ष 11. पहिला चेंडू समीर राईट मोर द विकेट मारा करतोय. फलंदाज विजयला पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला विजयने आणि नावातच विजय. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र समीरला बॅक टू द पवेलियन सीमारेषा पार मात्र 6 धावांसाठी फटकावला चेंडू. विनंती असेल की पंचांना आपण चेंडू द्यायचा आहे, रोल बॉल द्यायचा विनंती असेल. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती असेल की आपण रोल बॉल पंचांना द्यायचे. दुसरा चेंडू विजय सज्ज होतोय. समीर पुन्हा एकदा शॉटांचा चेंडूला मात्र भिरकावून लावलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिल्या चेंडूवरती मोठा षटकार लगावला होता नक्कीच. आणि दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा शॉर्ट ऑन डिलिव्हरीचा चेंडू होता आणि तो चेंडूची पूर्णपणे सांगता घेतली आणि चेंडूला मात्र सीमारेषा पार 6 धावांसाठी लगावल्या. समीकरण मात्र बदलतंय. 2 चेंडू 22 धावा. विकेटची हॅट्रिक झाली आहे. इथे मात्र षटकारची हॅट्रिक होणार का हे मात्र येणार चेंडू सांगेल. हॅट्रिकच्या कतारवरती असेल विजय. चांगला यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडू होता. हुकला असता तर नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. पॅडवरती चेंडू अदळला जातोय. तोपर्यंत चेंडू जातोय निर्धाव. चांगला कमबॅक करावा लागेल. समीरला मानावं लागेल कारण की 2 चेंडूवरती मात्र 2 षटकार मात्र नक्कीच लगावले होते. हाच विचार करत लढत आलोय की ऊन किती प्रखर असलं तरी समुद्र आटू शकत नाही. इथे मात्र विजयला थांबू शकेल का. आणि चेंडू मात्र हवेमध्ये जातोय. थर्ड मॅन मध्ये फाईन लेगला चेंडू जातोय. चेंडू तर सीमारेषा पार येतोय. 1 बाउन्स विजयच्या बॅटमध्ये मधून खणखणीत पहिला चौकार. समीकरण मात्र आता वेगवान गतीने वाढतंय. पुढे तब्बल 4 चेंडू 16 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 4 चेंडू आणि 16 धावा. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू येणं शिल्लक बाकी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच विजयचा असेल. काय तर रणनीती असेल. तर विनंती असेल फाईन लेग मध्ये आपला चेंडू घ्या तर प्लेअरना विनंती असेल की चेंडू घेऊन यायचा आहे. जे कोणी असतील ते दुसऱ्या टीमचे आपले प्लेअर. पुन्हा एकदा चेंडूला उंची जास्त, लांबी सुद्धा जातोय. सीमा रेषा पार डीप मिड विकेटला येतोय. लॉंग ऑनला येतोय. विजयच्या बॅटमध्ये मधून खणखणीत तिसरा षटकार. 22 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. 5 चेंडू त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकारचा वाटा असेल तो या विजयच्या फलंदाजीमध्ये, ज्याने 5 चेंडूमध्ये तब्बल 22 धावांचं डोंगर रचले. समीरवरती मात्र कडकडून पूर्णपणे प्रहार केला आणि समीरला मात्र सीमारेषेच्या बाहेर मात्र 3 वेळा सलग पाठवले. तर पुन्हा एकदा सज्ज होते. राईट मोर विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. पॅडला चेंडू आदळते. बाईच्या स्वरूपामध्ये चेंडू मात्र 1 धाव निर्धाव घोषित करते. 1 धावेची सांगत तब्बल 23 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते आणि 1 षटक समाप्त होतं. 1 षटका अखेर धावसंख्या मात्र तब्बल लगावले जाते 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. शेवटचे पॉवर प्लेचा शेवटचा 1 षटक हाताळला जाईल. डुअर पण समीर सुद्धा काही कमी नाही, कारण की समीर सुद्धा तेवढी काबिलियत आहे समीरमध्ये मोठे मोठे फटके लगावण्याची. जशी पारी या फलंदाजाने विजयने केली तशीच फलंदाजी आक्रमकता सुद्धा फलंदाजी करू शकतो समीर. ही मात्र त्याची खासियत आहे. पण दोन्ही संघ मातब्बर संघ असतील, पण एक संघ मात्र या स्पर्धेमध्ये बनून राहील की पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हारेल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर नक्कीच जाईल. पण तो संघ जाणार कोण येणारे आपल्याला चेंडू सांगतील. विनंती असेल की त्वरित आपण सामना सुरू करायचं. पंचांना विनंती असेल.
गोलंदाजी मार्कवरती असेल भास्कर, स्ट्राईकवरती असेल विजय. गुडलेनचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र जातोय निर्धाव चेंडू, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूची काही आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही, चेंडू जातोय निर्धाव. समीर स्वतः यष्टीरक्षक असेल, काहीतरी रणनीती असेल नक्कीच. पुन्हा एकदा चेंडू मात्र पंच मात्र वाईड घोषित करत, एक अवांतर धाव होती नक्कीच. भास्करला मात्र चेंडू आतमध्ये असेल असं वाटलं होतं, पण समीर मात्र कळतोय की नाही, चेंडू नक्कीच वाईट आहे. पंचांनी निर्णय दिलेला अंतिम असेल, नक्कीच निर्णय चांगला योग्य पद्धतीने दिला आणि एक अवांतर धावेने वाढत्या धावसंख्येमध्ये भरते, तब्बल धावसंख्या लगावली जाते 24-24 ऑन द बोर्ड. आता मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता विजयचा, दुसरी धावेची सांगता होईल का नाही, तोपर्यंत समीर स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती धाव घेतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानव होते. लेग बाईचा इशारा असेल पंचांकडून आणि एक धावेवरती भर होते. समीकरण मात्र बदलते, तब्बल 25 ऑन द बोर्ड, 25 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 2 चेंडू आणि 25 धावा. येणारे चेंडू असतील पॉवरप्लेच्या षटकामधले शेवटचे 4 चेंडू असतील, 4 चेंडूवरती मोठे फटके लगावण्याची ताकद मात्र या 2 फलंदाजांमध्ये आहे. स्ट्राईकला असेल सिद्धार्थ, राईट ओव्हर द विकेट मारा करतोय, आपल्या कोट्यातील तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय. एकाच धावेवरती समाधान मात्र कार्पेटच्या साईनं चेंडू खेळला गेला होता आणि एकच धावेने सिद्धार्थने मात्र स्ट्राईकवरती आणले. ते मात्र या विजयला 3 चेंडूचा खेळ होते, अजून 3 चेंडूचा खेळ होणं बाकी असेल. या पॉवरप्लेच्या षटकामधील मोठा फटका मारण्याचं मानस असेल नक्कीच या विजयच्या पहिल्या षटकामध्ये. तब्बल 22 धावा नक्कीच त्यांनी 23 धावा नक्कीच त्यांनी ठोकल्या होत्या समीरच्या विरोधात आणि ते मात्र आता गोलंदाज मात्र असेल, गोलंदाजी मार्कवरती असेल भास्कर, राईट मोर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडूला मात्र बिग 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 लॉंग ऑनला, मिड ऑनच्या क्षेत्राच्या डोक्यावरून लॉंग ऑनला षटकार खणखणीत येतोय विजयच्या बॅटमध्ये. मधून आज चौथा खणखणीत षटकार, 4 चेंडू आणि तब्बल 32 धावा, 32 ऑन द बोर्ड. धावसंख्या मात्र मोठी उभारली जाते या मॅच मध्ये. नक्कीच मोठं मानस असेल, कारण की रणनीती पहिली नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी का स्वीकार तेच मात्र इथं सिद्ध करताना दाखवतोय विजय. पुन्हा एकदा भिरकावला चेंडूला मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय आर पार, सीमा रेषा पार, येतोय डीप स्क्वेअर लेगला खणखणीत षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार मात्र लगावला जातो विजयच्या बॅटमध्ये. हॅट्रिक पण अजून विजय काही मारू शकला नाही आणि समीकरण मात्र या 6 धावेने मात्र पुढे सरसावेल. तब्बल 38 ऑन द बोर्ड, 38 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. 5 चेंडू 38 धावा, दुसरं षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी. हॅट्रिक होणार का नाही, इथे सुद्धा हॅट्रिक चुकले. कार्पेटच्या साह्यानं चेंडू खेळला जातोय, 1 धावेवरती क्षेत्ररक्षण तैनात असेल, एकाच धावेवरती समाधान मानू लागतंय. 2 षटक समाप्त होते, 2 षटका अखेर वाढती धावसंख्या होते. तब्बल हर्ष इलेव्हन या संघाची 39 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. मी तर म्हणेन 12 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या मात्र या हर्ष इलेव्हन या संघाने उभारली आहे. 3 षटकाची समीकरण मात्र या 2 षटकांमध्येच मात्र आणि धावसंख्या मात्र उभारली दोन्ही फलंदाजांनी, विजय आणि सिद्धार्थ याने. तिसरं षटक वैयक्तिक, दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती असेल समीर, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 23 धावा कुठल्या होत्या. तोच मात्र विजयच्या सामोरे आता प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र सज्ज होतोय समीर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय, राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय विजयसाठी. काय तर रणनीती मात्र नक्कीच आखली जाईल का. विजयची मात्र बॅट आता तळपते, जसं विजयचं नाव घेतलं जाते तसं मात्र विजय नावामध्येच मात्र विजय इथे काढलं जाते. पुन्हा एकदा सज्ज होतोय समीर विरुद्ध विजय. ही मात्र दोघांची लढत मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळते. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल, नॉकआउट सामना असेल. जो या स्पर्धेतून हरेल तो संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल. तर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट मारक होते आपल्या कोट्यातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वैयक्तिक, दुसरं षटक आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी येतो समीर. पहिला चेंडूची फेकी केली, चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता विजयचा, पण गुडलाईनचा चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र जातोय निर्धाव, यष्टीरक्षक करत नाही कोणती चूक, चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव जातोय, दुसरा चेंडू मार्गस्थ असताना समीर मात्र काहीतरी तिकडे बंबोल होतोय, रनिंग मध्ये काहीतरी गडबड होते, पण स्वतःला कंट्रोल करतोय, आवडते स्वतः, कारण फलंदाज तेवढा विजय सुद्धा मोठा तलपते आहे त्याची बॅट विजयची. पुन्हा एकदा टप्प्यामध्ये चेंडू दिला, चेंडूला मात्र भिरकावून लावलं डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय खणखणीत
षटकार. समीरला हा तब्बल 4था षटकार लगावला विजयने. हीच फलंदाजी आक्रमकता मात्र करून दाखवायची होती, तीच मात्र इथे विजय करून दाखवते. कारण की नॉकआउट सामना असेल, मोठी धावसंख्या मात्र नक्कीच उभारावी लागेल या सामन्यामध्ये बनून राहायचा असेल तर तोच मात्र इथे सिद्ध करून दाखवतोय विजय. धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. तब्बल 45 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 2 चेंडू आणि वैयक्तिक 43 धावावरती विजय खेळतोय. अजूनही या स्पर्धेमध्ये 2 दिवसामध्ये एकही फलंदाज असं ठरू शकला नाही की हाफ सेंचुरी कोणी मारले, पण इथे मात्र विजय मारेल का? बॅटची कडा नक्कीच लागली होती. विजयला मात्र नक्कीच मिळतोय जीवनदान. काय सोपा झेल सोडलाय कोणत्यात या विजय सारख्या फलंदाजाचा. आणि 44 धावावरती वैयक्तिक खेळतोय तोच हा विजय. त्याला 43 धावांवरती मात्र संधी आली होती, पण ती संधी मात्र हुकावली. समीकरण होत आहे 3 चेंडू आणि तब्बल 46 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आजच्या दिवसातील पहिली हाफ सेंचुरी होईल का? या पूर्ण 2 दिवसातील पहिली हाफ सेंचुरी होईल का? विजयवरती लक्ष मात्र लगावलेलं असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक असेल. सोपा झेल मात्र सोडला जातोय आणि सोपा झेल मात्र सोडतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बंबल होतोय तिथे आणि कॅच सोडतोय. चेंडू होतोय धरणीला दा. सोपा झेल सोडतोय क्षेत्ररक्षक तिथे आणि जीवनदान मिळतोय मात्र सिद्धार्थला. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलाय विजय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ होणं बाकी. 44 वैयक्तिक 44 धावांवरती विजय मात्र खेळतोय. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला का? कारण की गुडलेनचा आखूड टप्प्याचा चेंडू होता, खतऱ्याचा चेंडू होता. बॅटची हलकी कडा लागण्याची शक्यता होती. त्याच व्यतिरिक्त मात्र चेंडूला मात्र सोडून दिलंय आणि समीकरण मात्र पुढे 1ने सरसावतंय. 5 चेंडूंचा मात्र खेळ होता. 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. गुडलेनचा चेंडू होता. पंच मात्र वाईट घोषित करते. नक्कीच पहिलं विचारलं फलंदाजाला, चेंडू मात्र पॅडवरती अदललाय का? फलंदाज मात्र विजय सांगतोय नाही आणि एकच अवांतर धावेने स्क्वेअर चेंडू घोषित करते. धावसंख्या मात्र तब्बल 1ने पुढे वाढते. तब्बल 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. तर पुन्हा एकदा सज्ज होते. राईट राऊंड द विकेट मारा करतोय. 44 धावांवरती खेळतोय. सगळ्याचे लक्ष मात्र या विजयीकडे लागले. हाही चेंडू मात्र सुद्धा सोडून दिला का? कारण की चेंडू माहिती आहे बॅटची कडा लागण्याची शक्यता. ऑन साईडला चेंडू ढकलला गेला, परफेक्ट बसला बॅटवरती तर ठीक आहे, नाहीतर बॅटची कडा लागता चेंडू मात्र विकेट जाण्याची शक्यता होती. म्हणून चेंडू मात्र सोडून दिला. याच विजयने जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. इथे मात्र विजयला मात्र इथं किंमत दिली जाते. 44 धावांवरती विजय मात्र वैयक्तिक पारी खेळतोय आणि 6 धावांपासून मात्र अर्धशतकापासून लांब असेल तो मात्र विजय. या 2 दिवसातील अजून एकही असा फलंदाज ठरला नाही की जो स्वतः 50 धावा ठोकू शकेल. पण इथे मात्र विजयला नक्कीच संधी आहे. 44 धावांवरती नक्कीच विजय इथे खेळतोय आतापर्यंत. पण इथे 44 धावांनंतरची हाफ सेंचुरी मात्र पूर्ण करेल का? येणारे चेंडूचे मात्र सांगतील. 3 षटक समाप्त होते. धावफलकावरती समीकरण मात्र 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती लगावल्या जातात आणि गोलंदाजी मार्कवरती असेल. गोलंदाज नेम मनीष. गोलंदाजी मार्कवरती असेल मनीष. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. मात्र आता काहीतरी दडपण असेल या मनीषवरती. स्ट्राईक वरती असतील. अजून एकही गडी बाद करू शकला नाही निर्वाण 11 संघ हा मात्र या हर्ष 11 या संघाचं. सिद्धार्थ असेल फलंदाजी मार्कवरती. काय रणनीती असेल? समीकरण मात्र बदलते. 48 धावा लगावल्या जातात. 18 चेंडू 48 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. पहिला चेंडू वाईड चेंडू. अवांतर स्क्वेअर घोषित. पंच हात समांतर करतात आणि वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच मिळते आणि 49 ऑन द बोर्ड धावसंख्या लगावली जाते. आतापर्यंत हायेस्ट आहे. 63 धावांचा हायेस्ट आहे या ग्राउंडवरती प्रीमियर लीगमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. काय करेल? आणि विकेट क्रॉस केली आहे का? हा नाही पण नाही, अजूनही विकेट क्रॉस केली नाही. कारण की विजयला नक्कीच माहिती होतं जर का समीर सारखा चतुर असा यष्टीरक्षक आहे, साधी कॅच पण सोडून मला रनआउट सुद्धा करण्याचा प्रयत्न असेल त्याचा. म्हणूनच स्वतःला उभं ठेवलं स्वतः सिद्धार्थने आणि विजयला प्रयत्न केला वरती आणण्यासाठी. पण विकेट काही क्रॉस करू शकला नाही आणि पहिला गडी बाद होतो 49 या धावसंख्येवरती. बॅक टू द पवेलियन सिद्धार्थची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रोहिदास. ऑलराऊंडरची परफॉर्मन्स ज्याने भूमिका साकारली आहे या संघाचा आयकॉन असेल तोच मात्र मैदानामध्ये दाखल होतोय रोहिदास. वेगवान गतीचा गोलंदाज मानला जातो या असोसिएशनमध्ये. तोच मात्र आता रोहिदास मात्र फलंदाजीवरती सुद्धा आक्रमकता करून दाखवावी लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र
मनीषने मात्र एक सफलता हासिल केली आहे, एक गडी बाद केला आहे. 49 या धावेवरती तर राईट ऊर्ध्व विकेट मारा करतोय. पॅड लाईनला चेंडू मात्र अदलला होता. समीर मात्र चूक करतोय. एक मात्र धाव नक्कीच चोरली जाते. 2 धावेची संघ. पॅडला चेंडू अदलला होता आणि वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव मात्र नक्कीच मिळते. पॅडला चेंडू अदलला होता आणि तब्बल 50 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. हाफ सेंचुरी मात्र हर्ष इलेव्हन या संघाची इथे नक्कीच लगावलं जाते. काल जर का पाहिलं 63 धावसंख्या ही हायेस्ट स्कोर या ग्राउंडवरती आहे, पण इथे ती धावसंख्या नक्की पार करेल का हर्ष इलेव्हन हा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 2 चेंडू मात्र नक्कीच लगावले जाते. तिसऱ्या चेंडूची सांगत होते राईट ऊर्ध्व विकेट. 44 धावांवरती वैयक्तिक मात्र हा फलंदाजी करतोय विजय. नावातच विजय, मात्र विजय इथे हाफ सेंचुरी होईल का, मात्र सर्वांचं मात्र लक्ष इथे लागलेलं असेल. राईट ऊर्ध्व विकेट मार्ग आपल्याकडे तिसरा चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. घुटना टेक आणि सिक्सर टेक अशी काहीतरी मारण्याची नक्कीच प्रयत्न होता, पण प्रयत्न असफल ठरते. पंच मात्र वाईट गोष्ट होती, अवांतर धावेमध्ये भर पडते आणि 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. तर पुन्हा एकदा सज्ज होईल राईट ऊर्ध्व विकेट. काय केलंय, फटका फसवलाय. पुन्हा एकदा समीर करणार नाही कोणती चूक. इथे सुद्धा विजय नाराजी असेल, कारण की 50 या 10 हाफ सेंचुरीच्या लगतच जवळपास आलेला होता. मोठा फटका षटकार मारून 50 कंप्लीट करण्याचं मानस होतं, पण ते मानस इथे साकार झालं नाही. बॅक टू द पवेलियन दुसरा हादराला लागतोय. विजय बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. तब्बल 44 धावांवरती वैयक्तिक पारी खेळली, चांगली फलंदाजी केली, आपल्या संघासाठी मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवली आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय करण. विजयची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते करण. निराश तर नक्कीच असेल विजय, कारण की 6 धावांपासून वंचित होता, पण त्याची पारीचा अंत केला मात्र या गोलंदाजाने. मनीषने आक्रमकता दाखवली. 3 चेंडूंचा खेळणं बाकी असेल. 4थ्या षटकातील राईट ऊर्ध्व विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळला जातो. क्षेत्रक्षेत्री बंबल होतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. क्षेत्रक्षेत्री लॉंग ऑनला बंबल झाला होता. नक्कीच चेंडूची अडवणी केली होती. लॉंग ऑनला क्षेत्रक्षेत्री मात्र बंबल झाला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय रोहिदासच्या बॅटमध्ये मधून खणखणीत पहिला चौकार. विकेट गेली विजयची, पण प्रेशर काही घेतलं नाही. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार लगावलाय रोहिदासने आणि समीकर मात्र पुढे सरसावली. अशा 4 धावेने 55 ऑन द बोर्ड. 55 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची काढा नक्कीच लागली तर कॅच पकडेल का. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि समीकरण एकने पुढे सरसर 56 ऑन द बोर्ड. 56 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. काय होतंय, अजूनही 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. 5 चेंडूची सांगता झाले. चांगलं कमबॅक मानावं लागेल. मनीषने मात्र चांगलं षटक हाताळलं या इनिंगमध्ये, कारण की प्रत्येक फलंदाजाने मात्र पूर्णपणे समाचार घेतला. फुलटच डिलिव्हरीचा चेंडू होता करणचा. कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय करणच्या बॅटमध्ये म्हणून खणखणीत चौकार आणि धावफलकावरती तब्बल धावफलक लगावले. तब्बल 16 ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. मोठं हायेस्ट स्कोर इथे चेस करणार का, कारण की कालच्या दिवसात 63 धावा इथे या विकेटवरती लगावल्या आहेत, पण इथे मात्र त्या पूर्ण होतील का, रेकॉर्ड मोडणार का हर्ष इलेव्हन हा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण की समीरची फलंदाजी सुद्धा तेवढीच आहे, कारण की रोहिदासला सुद्धा माहीतच आहे नक्कीच, कारण की समीर सारखा फलंदाज जर का मैदानामध्ये जास्तीत जास्त 3 षटका जरी समीर स्वतः 18 चेंडूंचा खेळ जरी समीरने केला तरी पण एक हाती मॅच जिंकवण्याची क्षमता आहे समीरमध्ये, हे मात्र रोहिदासला नक्कीच माहिती आहे. पण जितका जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रयत्न असेल की समीरला बॅक टू द पवेलियन ढकलण्याचा, तोच प्रयत्न असेल मात्र या हर्ष इलेव्हन या संघाचा. आपल्या वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय. गोलंदाजी मार्कवरती असेल. गोलंदाजाचं नाव रुद्रा. गोलंदाजी मार्कवरती येतोय रुद्र. राईट ऊर्ध विकेट मारा करतोय. सामान्य फलंदाज असेल रोहिदास. 60 धावा धावफलकावरती नक्कीच लगावल्या जात आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ येणं बाकी. मोठी धावसंख्या नक्कीच उभारली 4 षटकांमध्ये या हर्ष इलेव्हन या संघाने. 44 धावांचं मोलाचं योगदानची पारी जी केली ती मात्र या विजयने. त्याच्याच मोबदल्यात ही फलंदाजी पुढे सरसावत चालत राहिली. 60 धावापर्यंत मजल मारली. आतापर्यंत शेवटचे 5-6 चेंडू असतील. 6 चेंडूमध्ये कितपत धावांचं डोंगर रचण्याचा प्रयत्न असेल रोहिदास आणि करणचा. राईट ऊर्ध्व विकेट मारा करते. पंचांच्या डाव्या बाजूने आपला कोट्यातील पहिला चेंडू. पहिला चेंडूचा समीकरण घेतलं रोहिदास. हवेमध्ये चेंडू जातोय सीमा रेषाच्या पार. येतोय 1 बाउन्स मिड
लॉंग ऑफला येतोय खणखणीत पहिल्या चेंडूवरती चौकार. 64 ऑन द बोर्ड. कालच्या दिवसातील आजच्या दिवशी सर्वात मोठं टार्गेट उभं केलंय ते मात्र या हर्ष 11 या संघाने 64 धावा धाव फलकावरती लगावल्या आहेत. आता अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी. काय केलंय चेंडू हवेमध्ये स्वतः. समीर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली करेल का कॅच? नाही, स्वतः चेंडूच्या खाली आला होता. क्षेत्ररक्षक मात्र काही करू शकला नाही आणि 2 धावेवरती समाधान मानवलं. चेंडू खूप उशीर हवेमध्ये ट्रॅव्हल होत होता. समीरला काही चेंडूची पाहणी करता आली नाही, पडताळणी करता आली नाही आणि 2 धावा मात्र नक्कीच मिळल्या जाते रोहिदासला. आणि या 2 धावेने समीकर मात्र पुढे सरसावेल. तब्बल 66 ऑन द बोर्ड. 66 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. आता अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. 4 चेंडूमध्ये कितपत धावांचा मोठा फटके मारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल रोहिदासचा. आणि मोठा फटका सरळ बॅटने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल तिथे. पंचांच्या समोरच क्षेत्ररक्षण केलंय. चांगला फिल्डर आला त्यात लॉंग ऑनच्या दिशेने आणि लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ते या क्षेत्ररक्षण चांगलं मानावं लागेल की नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. आणि समीकर मात्र आता पुढे बदला. 68 ऑन द बोर्ड. 3 चेंडू 68 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. 2 गडी बाद. कारण हर्ष 11 या संघाचं समीकरण आहे. 68 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. मोठा फटका मारण्याचा नक्कीच रोहिदासचा प्रयत्न असेल. प्रयत्न मात्र सातत्याने पुन्हा एकदा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली करेल का कॅच? करणार नाही. होत आहे. तिसरा विकेटचा झटका लागतो. रोहिदास बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. शेवटी रोहिदासच्याही पारीचा अंत झाला इथे. 68 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतोय हर्ष 11 या संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सुमित, मॅन फ्रॉम गोरेगाव कुंभारवाडा. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये काय रणनीती असेल? मात्र करणने 1 चेंडूवरती चौकार तर नक्कीच लगावलाय, पण इथे मात्र काहीतरी रणनीती या करणला नक्कीच करावी लागेल. शेवटचा 2 चेंडू असतील. करण स्ट्राईकवरती असेल. मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अपील तर नक्कीच केले. उत्साह जास्त, पण पंच अपील मात्र फेटत आहे. शेवटचा आणि पंच मात्र आसमानाकडे बोट दाखवते आणि विकेट घोषित करते. चौथा विकेट, चौथा गडी बाद होतोय. करण मात्र बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. ऑन अ हॅट्रिक. कालच्या मॅच मध्ये हॅट्रिकची विकेट घेतलेली आहे, पण इथे आता ही विकेट आजच्या दिवसात हॅट्रिक होईल का? लवकर जायचं फलंदाज विनंती असेल. शेवटचा 1 चेंडू असेल. फर्स्ट इनिंग मधला शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. 68 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. शेवटचा 1 चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारक होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. हितेश काहीतरी रनिंग मध्ये स्वतःच्या बदलाव स्वतःला कंट्रोल केलं. आवरलं आणि सावरलं नाही तर चेंडू फुलट्या डिलिव्हरीचा सुद्धा जाऊ शकला असता, म्हणून स्वतःवरतीच कंट्रोल केलं, नियंत्रित केलं आणि समीकरण मात्र थांबते. लास्ट शेवटचा 1 चेंडू. फर्स्ट इनिंग मधला शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. मोठा फटका आणि आजच्या दिवसातील ऑन अ हॅट्रिक. आजच्या दिवसातील हॅट्रिक सुद्धा लगावली जाते रुद्र या गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी मानायला लागली रुद्रकडून. चांगलं षटक हाताळलं होतं रुद्रने. पहिल्या 3 चेंडूवरती तब्बल 8 धावा खर्ची केल्या. तदनंतरचे 3 चेंडूवरती सलग 3 गडी बाद केले मात्र या रुद्रने. सामना जर का जिंकायचा असेल तर निर्वाण 11 सुपरस्टार विवळे या संघाला 30 चेंडू आणि 69 धावांचं लक्ष्य मात्र पार करावं लागेल. सामन्यामध्ये जर का बनून राहायचं असेल तर 30 चेंडू आणि 69 धावा. 2 दिवसातील सर्वात महागडं आणि मोठं लक्ष्य असं लक्ष्याचा डोंगर उभा केला तोच मात्र या हर्ष 11 या संघानं. तर हर्ष 11 या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल हर्ष 11 या संघाच्या कर्णधाराला की आपण त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
विनंती असेल व्यासपीठावरील मान्यवरांना की हर शिरवणे संघाला आपण एक राखीव एक्स्ट्रा प्लेअर द्यायचा विनंती असेल. आणि फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल करायचे. लगेचच आपला सामना सुरू करायचा आहे. तब्बल 30 चेंडू आणि 69 धावांचं डोंगर मात्र नक्कीच पार करावं लागेल. फलंदाज सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. तब्बल 30 चेंडू आणि 69 धावांचं डोंगर पार करण्यासाठी सज्ज होते समीर. नॉन स्ट्राईकला असेल. एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. विनंती असेल निर्वाण सुपरस्टार या संघाला एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचं. आपण इकडे नावं सांगायला स्कोरबोर्डकडे. फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. पहिला चेंडू हाताळण्यासाठी येते वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय रोहिदास. तर स्ट्राईकवरती असेल समीर. 30 चेंडू आणि 69 धावांचं लक्ष्य मात्र येथे पार करण्यासाठी सज्ज होतोय समीर. नॉन स्ट्राईकला सुद्धा असेल समीर. ही मात्र सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. 30 चेंडू आणि 69 धावा. पॉवर प्लेचं षटक जसजशी फलंदाजी केली विजयने तसतशीच फलंदाजी मात्र या समीरला सुद्धा करावी लागेल. या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर नक्कीच अशी फलंदाजी करावी लागेल. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय रोहिदास. पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या कोट्यातील पहिला चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र यॉर्कर डेलूचा चेंडू होता. कडक चेंडू टाकला होता. नक्की दुसऱ्या चेंडूची सांगता होईल का नाही. समीर मात्र नक्कीच दुसऱ्या धावेची सांगता मागतोय पण नाही एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. रोहिदास चांगला वेगवान गतीचा गोलंदाज आहे. एक्सप्रेस पवारवाडी अशी नावाजलेला जो गोलंदाज आहे तोच मात्र रोहिदास इथे मैदानामध्ये असेल. दुसऱ्या चेंडूची सांगता होते होणार का नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळतंय. सज्ज होतो. स्ट्राईक वरती असेल समीर. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडूला मात्र चांगला कडून कटवलाय. चेंडू मात्र पाठवलाय वन बाउंस सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय. पहिला समीरच्या बॅटमध्ये मधून हा खणखणीत चौकार. या 4 धावेने चांगला उचली घेतलेला चेंडूचा चांगला फटका मानला लागला. क्रिकेटमध्ये हा फटका मात्र वंचित ठेवतो आणि या फटक्याला मात्र चांगला अशी दिशा दाखवली. गती होती फक्त दिशा दाखवली मात्र या समीरने आणि चेंडूला पाठवले 4 धावांसाठी. समीकरण मात्र या 4 धावांनी पुढे सरसावेल. तब्बल 5 धावा मात्र स्कोरबोर्डवरती लगावल्या जाते. 2 चेंडू 5 धावा. शेवटचे पॉवर प्लेच्या षटकाचे शेवटचे
मोठा फटका, पुन्हा एकदा फटका भिरकावणारा चेंडूला प्रहार केला. चेंडू जातोय आर पार, सीमा रेषा पार. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरना चेंडू येतोय. 6 धावांसाठी समीकरण मात्र आता बदलतंय. तब्बल 11 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 3 चेंडू 11 धावा. मोठं फटका मात्र नक्कीच समीरच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अशीच फटकेबाजी विजयने केली होती, तशीच फटकेबाजी सुद्धा इथे समीर करतोय. कारण की समीरला सुद्धा माहिती आहे मोठं आव्हान आहे, मोठं धावांचं डोंगर मात्र आपल्या समोर आहे. त्या डोंगराला मात्र पार नक्कीच करायचं. इथेच मात्र तसंच काहीतरी आपल्याला करताना दिसतंय. आज मात्र फलंदाज असेल समीर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. करेल कोणती चूक, सुमितने घेतली आहे. समीरची विकेट. चांगलं क्षेत्ररक्षक मानला गेला. सुमितचं लॉंग लेग वरून क्षेत्ररक्षक तैनात करत होता. सुमित मात्र चेंडूच्या खाली याला स्वतःला कंट्रोल केलं, थांबवलं आणि चांगलं असं झेल मानावं लागेल. बॅक टू द पवेलियन ढकलय. मोठा हादरा लागतोय. 11 या धावसंख्येवरती तब्बल समीरचा पारीचा खात्मा होतोय. चांगले 2 फटके मात्र मोठमोठे लगावले होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मनीष. याने चांगलं षटक हाताळलं होतं. तोच मात्र आज मात्र मनीष आता येतोय मैदानामध्ये. 4 चेंडूचा खेळ होतोय. 11 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. शेवटचे 2 चेंडू असतील. पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू. समीरला मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये 23 धावा ठोकल्या गेल्या होत्या. इथे मात्र 11 धावा नक्कीच लगावल्या जातील. मोठा फटका कार्पेटच्या साह्याने चेंडू मात्र खेळला जातोय. काय होणार, रणनीती घेणार का, रन चोरणार का नाही. समीरने मात्र चांगला कमबॅक केलाय आणि चेंडू मात्र निर्धावून काढला जातोय. दुसरा पहिल्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. चांगली रणनीती असेल मात्र लगावली जाते समीरकडून. आणि रोहिदासने चांगला कमबॅक केलंय. चांगल्या पहिल्या 2 मोठे फटके लगावले गेले होते, पण इथे कमबॅक केलाय रोहिदासने. आता मात्र पॅडला आदललाय चेंडू मात्र स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय अवांतर. एकदा बाईच्या स्वरूपामध्ये मात्र नक्कीच मिळते आणि 1 षटक समाप्त होते. 1 षटका अखेर. धावसंख्या मात्र धावफलकावरती लगावल्याचं तब्बल 12 धावा. 6 चेंडू 12 धावा, 1 गडी बाद. निर्वाण सुपरस्टार 11 संघ विवळे या संघाचा स्कोरबोर्ड आहे. आता जर का सामना जिंकायचा तर मोठमोठे फटके मात्र नक्कीच लगावले जातील. पहिल्या षटकामध्ये मात्र समीरला 23 धावा तब्बल ठोकल्या होत्या विजयने, पण इथे मात्र 11 धावांपासून वंचित असेल तो मात्र निर्वाण सुपरस्टार संघ. त्यानंतर चांगला समीर कमबॅक करू शकतो का, तोच ज्याने 44 धावांची आक्रमकता फलंदाजी केली तोच विजय मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. विजय ज्याने मोलाचे 44 धावा मात्र धावफलकावरती लगावल्या होत्या. आता मात्र इथे 24 चेंडू आणि 57 धावांची गरज. 24 चेंडू 57 धावा आणि 57 धावा आणि 24 चेंडू. इथे मात्र पार करणार का, आलेले चेंडूच मात्र सांगतील. विजय आपल्याकडे पहिला चेंडू. समीर मात्र कार्पेटच्या साह्याने मात्र चेंडू खेळला जातोय. ऑंगला चेंडू मात्र ढकलून क्षेत्ररक्षक तैनात असे. क्षेत्ररक्षक बंबल होतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय आर पार, सीमा रेषा पार येतोय. समीरच्या बॅटमध्ये मधून खणखणीत पहिला चौकार. धावसंख्या मात्र आता या 4 धावेनेच पुढे सरसावेल. तब्बल 15 धावा 16 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावला जातोय. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय विजय. स्ट्राईकवरती असेल समीर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र दिशा दिली, भिरकावून लावलं लॉंग ऑफच्या दिशेने. एक टेक्निकल चांगलं शॉट मानावं लागेल या समीरच्या बॅटमध्ये मधून आणि 6 धावांसाठी नक्कीच येतंय. आणि 6 धावेचं मात्र धावसंख्या मात्र आता पुढे बदलेल. तब्बल जाईल 22 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. दोन चेंडू 22 धावा. अजूनही मोठे फटके मात्र लगावल्या जाते. पुन्हा एकदा सज्ज होतोय. आखू टप्प्याचा चेंडू होता, नक्कीच प्रयत्न केला होता. काय करतोय समीरने, चांगले रनिंग बिटवीन द बाय विकेट मानावे लागेल समीरकडून. चांगले धोक्याची घंटा होती नक्कीच समीरकडे आणि चांगलं क्षेत्र स्वतःला डाय मारली आणि स्वतःला
मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं या समीरने, नाही तर अन्यथा डायरेक्ट हिट लगावली गेली असती तर समीर स्वतः बॅक टू द पवेलियन डगआउटमध्ये गेला असता. कारण की समीरला नक्कीच माहिती आहे, कारण की जोपर्यंत समीर आहे तोपर्यंत नक्कीच इथे काहीतरी आक्रमकता करावी लागेल. 3 चेंडू मात्र नक्कीच झाले. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. धाव फलकावरती धावा लागते तब्बल 23 धावा. डावकुरा फलंदाज असेल मनीष राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. फील्डमध्ये काहीतरी तब्दील अशी बदलाव करायला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय आणि काहीतरी कमबॅक करावं लागेल. मोठे फटके लगावे मारावे लागतीलच, कारण की स्कोरबोर्ड तेवढाच मोठा धावसंख्या मात्र मोठी उभारणी केली आहे. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय विजय. फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. काय केलंय, ऑफ साईडला ढकलून देण्याचा फक्त प्रयत्न होता. दिशा द्यायची होती पण तो चेंडू मात्र लेगला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र जातोय निर्धाव. चेंडू जातोय. 4 चेंडू 23 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. जेवढे जास्तीत जास्त चेंडू जेवढे समीर खेळेल तेवढेच मॅचमध्ये तेवढा स्कोरबोर्ड सुद्धा जवळजवळ पास करू शकतो. ही समीरची खासियत आहे, पण करेल का? आता मात्र मोठा फटका चेंडूला भिरकावून लावलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटकार. हा मात्र मोठा षटकार टर्निंग पॉईंट एक ठरू शकतो मॅच मध्ये, कारण की चांगला कमबॅक मात्र केला याच मनीषने. धावसंख्या मात्र पुढे सरसवते तब्बल 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती लगावले जातील. 5 चेंडू 29 धावा. शेवटचा एक चेंडू पावलेच्या षटकातील शेवटचा एक चेंडू. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेग मध्ये थर्ड मॅन मध्ये चेंडू खेळला जातो. चेंडू जातोय वन सीमा रेषा पार. येतोय मनीषच्या बॅटमध्ये मधून खणखणीत पहिला चौकार. धाव फलकावरती धावा लगावल्या जाते तब्बल 33 धावा. 33 धावा लगावल्या जाते. 12 चेंडू 33 धावा. जशी धावसंख्या हर्षिलीवने संघाने उभारली होती तशीच धावसंख्या मात्र इथे उभारली जाते. 21 धावा या षटकामध्ये ठोकल्या जाते. जीवनामध्ये भरारीसाठी शोधावा रोज नवा आकाश. कर्तव्यासाठी तोडावे रोज नवे फास. कितीही दुःख वाटलं तरी असावं चेहऱ्यावर हास्य तरंग. कितीही दुःख वाटलं तरी असावं चेहऱ्यावर हास्य तरंग. कितीही समस्या आल्या तरी धैर्य राहावे अभंग. खूप दिवसांना पासून वाटतं एकदा तरी असं जगून पाहावं. खूप दिवसांपासून वाटतं एकदा तरी असं जगून पाहावं. अपयशाला रोज हिंडवत यशाला जिंकत जावं. यशाला जिंकत जावं. इथे मात्र यशाला जिंकणार कोण? दोन्ही संघ मात्र सज्ज होते. लढाई मात्र कर्तृत्वाने चालू ठेवल्या. या षटकामध्ये तब्बल 21 धावा ठोकल्यात. आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. जर का सामना जिंकायचा असेल तर 18 चेंडू 36 धावा पूर्णपणे मनीष आणि समीरवरती मात्र ही जोडी आता लक्षात कायमस्वरूपी राहील, कारण की ही जोडीच मात्र सामन्यामध्ये एक चांगला टर्निंग पॉईंट एक ठरू शकते. जितकी जास्तीत जास्त चेंडू मात्र समीर आणि मनीष केले तितकेच मॅचमध्ये कमबॅक केले. रोहिदास आपल्या कोट्यातील पहिला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फटकावून लावलाय. सरळ येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय खणखणीत षटकार. मोठा फटका. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला आणि चेंडूला मात्र भिरकावून लावलं लॉंग ऑफच्या दिशेने. 6 धावांसाठी समीकरण मात्र पुढे सरसावेल. तब्बल जाईल 39 ऑन द बोर्ड. 39 धावा मात्र धाव फलकावरती लगावल्या. फ्रीड चेंडू नो चेंडू असेल नक्कीच. फ्रीड चेंडू असेल नो चेंडू असेल काहीतरी मात्र इथे गडबड केली आहे रोहिदासनं. तर पुन्हा एकदा 40 धावा धाव फलकावरती लगावल्या. फ्रीड चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात असेल कव्हर पॉइंटला. तिथे एकाच धावेवरती समाधान मान. फ्रीड चेंडू होता. समीरला मात्र फायदा उचलता आला नाही आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या मात्र धाव फलकावरती लगावली जाते तब्बल 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. मोठा नक्कीच काहीतरी रणनीती असेल मात्र या समीरची. 41 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. आता एक चेंडू 41 धावा. अजून एक चेंडू असेल शिल्लक. 17 चेंडूंचा खेळ येणं बाकी. आता स्ट्राईकवरती डावकुरा फलंदाज असेल. आता मात्र डावकुरा फलंदाज असेल. 17 चेंडू आणि 28 धावेची गरज. सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर 17 चेंडू आणि 48 धावांची गरज. 28 धावांची गरज. कार्पेटच्या साह्यानं चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. 30 यार्ड सर्कलच्या तैनात. मिड ऑफला चेंडू. क्षेत्ररक्षक असेल तिथे.
आणि एकाच धावेवरती समाधान मात्र मानावं लागतंय. एक धावेने मात्र मॅचमध्ये वर्चस्व नक्कीच गाजू शकतो समीर आणि हा मनीष ही मात्र सलामीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली होती आणि चांगली अशी कमबॅक करते. पहिल्या मॅचमध्ये फक्त 29 धावा मात्र ठोकल्या, पण आता त्याच जर का 29 धावांचा पाठलाग करायचा असेल तर 69 धावांचा मात्र पाठलाग करताना हे दोन्ही फलंदाज मात्र आता मैदानामध्ये चुरशीची लढत मात्र लढतात. तर पुन्हा एकदा सज्ज होते राईट मोर द विकेट मारा करतोय रोहिदास. आखू टप्प्याचा चेंडू होता, पंच मात्र स्क्वेअर घोषित वाईड घोषित करते. एक अवांतर धावेमध्ये भर पडते. एक या धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावेल तब्बल 43 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 2 चेंडू 43 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. पुन्हा एकदा उचली घेतलेला चेंडू होता, मिड ऑनला खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर पॉईंटच्या दिशेने, पण फटका फसतोय. चेंडू जातोय निर्धाव आणि चेंडू होतोय बीट. चांगली चेंडूची सांगता मी तर म्हणेल करतोय रोहिदास, कारण की मोठ्या फटक्यापासून समीरला मात्र वंचित ठेवते. समीरची खासियत काय, बॅकफुटला जाऊन समीर मात्र कव्हरच्या दिशेने मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बीट होतोय. आता मात्र पुन्हा एकदा तोच फटका मात्र पाहायला मिळतो. एक धाव नक्कीच काढली जाते. क्षेत्ररक्षक तैनात असेल मिड ऑफच्या दिशेने. एकाच धावीवरती मात्र समाधान मानावं लागतंय आणि समीकरण मात्र एकने पुढे सरसावेल तब्बल 44 ऑन द बोर्ड. 4 चेंडू 44 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजूनही सामन्यामध्ये चुरस मात्र इथे दोन्ही फलंदाजांनी मात्र बनवून ठेवलेले आहे. कोण जिंकेल कोण हरेल शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र सांगू शकत नाही. तर शेवटचे 2 चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय निर्धाव. चेंडू जातोय. 5 चेंडू आणि 44 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. जशी फलंदाजी विजयने केली तशीच फलंदाजी मात्र समीर करतोय आणि त्याचा साथीदार असेल त्याच्या जोडीला असेल मनीष. हे मात्र दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये फलंदाजी आक्रमकता दाखवत आहेत. शेवटचे तिसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. स्ट्रायकर असेल मनीष. फुलटॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. बॅटची आडवी काढा लागते. गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद. दुसरा झटका लागतोय 44 या धावसंख्येवरती. बॅक टू द पवेलियन मनीष. फुलटॉस चेंडू होता. फक्त ताकद आणि दिशा फक्त त्याच्या दिशा मात्र चुकली. बॅटची वरची कडा घेतली आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसरा गडी बाद 44 या धावसंख्येवरती. आता समीकरण असेल 12 चेंडू 12 चेंडू आणि 25 धावेची गरज. 12 चेंडू 25 धावेची गरज. कालचे जर का आपण 2-3 सामने बघितले तर 12 चेंडू आणि 22 धावांवरती आलेले होते, पण आज मात्र इथे काहीतरी नवीन बदल आपल्याला नक्कीच मिळते. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजाचं नाव हर्ष. आणि गोलंदाजी मार्कृती असेल गोलंदाजचं नाव हितेश. गोलंदाजी मार्कृती असेल हितेश आणि फलंदाज असेल समीर. 12 चेंडू 25 धावा. 12 चेंडू. पहिला चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट मारा करतोय. फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू. चेंडूला मात्र घुटना टेक आणि सिक्सर देख लॉंग ऑनच्या दिशेने डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटकार. समीरच्या बॅटमध्ये मधून हा येतोय खणखणीत षटकार. पहिला चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय हितेश. पहिल्याच चेंडूवरती मात्र कडकडून प्रहार घेतलाय मात्र या समीरने आणि समीरने मात्र 6 धावासाठी धावफलकावरती धावसंख्या लगावली जाते तब्बल 50 धावा. 15 ऑन द बोर्ड. हाफ सेंचुरी मात्र इथे आज दुसऱ्यांदा हाफ सेंचुरी लगावली जाते. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू मानावा लागेल. ढकलून दिलाय मिड ऑनच्या दिशेने. मिड कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय निर्धाव. चेंडू जातोय. एक चेंडू मात्र निर्धाव काढेल तितकीच आपल्या संघासाठी मात्र मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवेल मात्र हा इथे. पण समीर तेवढा कच्च्या गुरुचा चेला नाहीये मी तर म्हणेन, कारण की मोठमोठे सामने मात्र समीरने नक्कीच खेळले. तो समीर मात्र काहीतरी स्टेप आउट होतोय. काय करतोय लाईन चुकवतोय. डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे बंबल होते. दुसरी धावेची सांगता होईल का? हा ना दुसरी धावेची सांगता सुद्धा निश्चित झाली असती, पण एकाच धावीवरती समाधान मानावं लागते. स्कोरवर आता धावते होते. 1 धावेने पुढे सरसावेल. 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत.
9 चेंडू आणि 18 धावेंची गरज. 9 चेंडू 18 धावेंची गरज. जर का सामना जिंकायचा असेल तर 9 चेंडू आणि 18 धावा. समीकरण तसंच काहीतरी आता निश्चित आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावेची गरज आहे. पण क्रिकेट आहे, क्रिकेट सरळ आणि राजकारण कधी रंग बदलेल इथे मात्र सांगू शकत नाही. तर फलंदाजी मार्कवरती असेल हर्ष, ज्याचा वाढदिवस आहे तोच मात्र हर्ष आता फलंदाजीवरती असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात असेल, करेल का कोणती चूक नाही. हर्ष मात्र आताही सुद्धा इथे काहीच करू शकला नाही. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 0 वरती बाद झाला होता, पण इथे मात्र आताही सुद्धा तसंच झालंय, 0 वरती बाद झाला. समीर मात्र या मॅच मध्ये अजून हिरो बनून राहिला आहे. तोच मात्र शेवटपर्यंत मॅच फिरवेल का. 8 चेंडू आणि 18 धावा हे मात्र निर्णायक 2 चेंडू असतील. समीरसाठी सुद्धा हे निर्णायक 2 चेंडू असतील आणि गोलंदाजासाठी सुद्धा हे निर्णायक 2 चेंडू असतील. कारण की मोठे फटके मारण्याचा नक्की समीरचा प्रयत्न असेल, पण त्या प्रयत्नांना सामोरे जाण्याची पराकाष्ठा मात्र करतोय. गोलंदाजी मार्कवरती असेल हितेश आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय निखिल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूने समीरला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका हुकतोय, चुकतोय आणि लागतोय. निरताव चेंडू जातोय. समीकरण मात्र तिथेच थांबतोय, सरसावतोय 51 धावेवरती. शेवटचा चेंडू, 7 चेंडू आणि 18 धावेची गरज. सामना जर का जिंकायचा असेल तर 7 चेंडू आणि 18 धावा ह्या मात्र निर्णायक चेंडू असेल या सामन्यामधील. काय केलंय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वतः विजय असेल, करेल का कॅच. सोडली आहे कॅच. चेंडू होतोय धरणीला दान, मिळतोय समीरला जीवनदान. मोठा मासा जाळ्याला फासला होता, पण तो कॅच मात्र विजय करू शकला नाही. आता जर का सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू धावेची गरज. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू. काटे की टक्कर. समीरने मात्र आशा सोडली होती, कारण विजय सारख्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एकदा का गेली, यष्टिरक्षक होता विजय, कॅच मात्र सोडले, चेंडू मात्र धरणीला दान होतंय. चांगली गोलंदाजी मानावी लागली मी तर म्हणेल हितेशची, कारण की त्याने तब्बल 8 धावा खर्ची केल्या आणि एक गडी सुद्धा बाद केला या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी मानावी लागली नक्कीच मी तर म्हणेन, कारण की हा दुसरी सुद्धा गडी बाद केला असता, पण विजयने चूक केली आणि समीर सारख्या फलंदाजाला मात्र इथे जीवनदान मिळालेलं आहे. तो जीवनदान मात्र आता फायदा उचलेल का. कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे येणारे हे 6 चेंडू सांगतील. 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. विश्वास तर दाखवलाय रोहिदासने. गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज आकाश. गोलंदाजी मार्कवरती असेल आकाश. नावातच आकाश आहे, पण काम सुद्धा आता आकाश सारखंच करावं लागेल, कारण की समीरची कॅच सुटली आणि समीर सारखा एक बलाढ्य फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय आणि त्याचीच कमतरता आता मात्र इथे आकाशला करून दाखवावी लागेल. पहिला चेंडू समीर मात्र काय तरी रणनीती असेल. पहिला चेंडू 6 चेंडू 17 धावेची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरतोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, आर पार सीमा रेषा पार येतोय. पंचांकडून हा बिग हिट षटकार. आता मात्र समीकरण या 6 धावेने पुढे सरसावतोय. तब्बल 58 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. जर का सामना जिंकायचा असेल तर 5 चेंडू आणि 11 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र आकाशचा कडकडून प्रहार घेतलाय आणि मात्र आता एक दुसरा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून लावण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू तोच आणि जगला डीप स्क्वेअर लेगला. चेंडूला मात्र सीमा रेषा पार भिरकावून लावला येतोय. खणखणीत दुसरा षटकार. आता मात्र सामन्यामध्ये कलाटणी घेतले. 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून मालावरच्या चाफ्याचं अडलं नाही. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून मालावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही. शेवटी पानांनी साथ सोडली, पण पट्ट्यानं बहरनं सोडलं नाही. या पट्ट्याने मात्र इथं बहरनं अजूनपर्यंत सोडली नाही. एक हाती सामन्याला मात्र चुरस आणि लढून मात्र एक हाती सामना घेऊन जातोय आपल्या संघाच्या खिशामध्ये. तोच हा समीर महाडिक, मॅन फ्रॉम विहुले.
वैयक्तिक 42 धावांवरती हा फलंदाजी करतोय समीर महाडिक. वैयक्तिक जशी पारी खेळली होती विजयने तशीच फलंदाजी मात्र विजयने 44 धावांचं योगदान दिलं होतं. त्याच फलंदाजी डोक्यामध्ये ठेवून टार्गेट डोक्यामध्ये ठेवून समीर मात्र फलंदाजी करतोय आणि 42 धाव तर वैयक्तिक पारी खेळतोय आपल्या संघासाठी. जी कॅच सोडली होती तर मी मगाशीच म्हटलं होतं ज्याने कॅच समीरची कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे हे मात्र येणारे 6 चेंडू सांगतील. तर 2 चेंडूवरती सांगितलं समीरने काय सोडलंय नक्कीच. तर पुन्हा एकदा सज्ज होते राईट ओव्हर द विकेट. काहीसं बंबल होते तिथे स्वतः गोलंदाज काय तर समीर स्वतः पहिलाच रनिंग बिटवीन द विकेट गोलंदाज करत असताना स्वतः स्टेप होतोय. लाईन आणि लेन भटकतोय मात्र गोलंदाजी आणि चेंडू फेकणार कुठे आणि हॅट्रिकचं षटकारची हॅट्रिक होणार का. आतापर्यंत एकदाही षटकारची हॅट्रिक झालेली नाही. 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. इथे सुद्धा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून स्वतः रोहिदास असेल चेंडूच्या खाली करेल का कॅच. करणार नाही रोहिदास कोणती चूक. आता मात्र सामन्यामध्ये चुरस भरली जाते. 3 चेंडू आणि 5 धावेची गरज. 3 चेंडू आणि 5 समीरच्या पारीचा अंत होत आहे 44 धावांवरती. मात्र विजयचा पारीचा अंत झाला होता पण इथे मात्र आता समीरच्या पारीचा अंत होते 42 धावसंख्येवरती. समीरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजाचं नाव रुद्र. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवतोय रुद्र. आणि 3 चेंडू आणि 5 धावेची गरज. फलंदाजी मार्कवरती असेल निखिल. इथे मात्र एक मोठा फटका सामन्यामध्ये रंग बदलू शकतो. 3 चेंडू 5 धावा आणि 1 चेंडू मात्र निर्धाव काढला तर सामन्याची परिपक्व पूर्णपणे मॅच सुद्धा झुकू शकते. चेंडू जातोय बाईच्या स्वरूपामध्ये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 1 धाव नक्कीच चोरली जाते. 1 धावेने समीकरण मात्र आता पुढे सरसावेल. तब्बल 65 धावांवरती जाईल आणि 2 चेंडू आणि 4 धावेची गरज. रुद्रला काहीतरी तर रुद्र अवतार आता धारण करावा लागेल सामन्यामध्ये जर का बनून राहायचं असेल तर. 2 चेंडू आणि 4 धावेची गरज. आकाशने मात्र आकाश एवढी झेप नक्कीच उंच घेतली आहे कारण रोहिदासने चांगलीशी कॅच पकडली. मी तर म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षण रोहिदासकडे आपल्याला पाहायला मिळालं. 2 चेंडू 4 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. काय केलंय. 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. सामन्यामध्ये पकड बनवून ठेवली आहे मात्र हर्ष 11 या संघाने एक हाती मात्र मॅच मध्ये कमबॅक करून ठेवलंय. आकाशने जर का मॅच काढली तर राजेश एव्हेंजर्स या संघाकडून संघ मालक असतील या संघाकडून मात्र 101 रुपयाचं पारितोषिक. राजेश पवार यांच्याकडून 101 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आहे. जर का आकाशने ही मॅच काढली तर 1 चेंडू आणि 4 धावा. फलंदाजीवरती असेल फलंदाज असेल स्वतः हर्ष आणि आकाश. ही मात्र आता लढत आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 4 धावा. इतपत धावांचं डोंगर मात्र आता 1 चेंडू 4 धावा. हृदयाचे ठोके वाढण्याचा प्रेक्षणीय सामना असेल. 1 चेंडू. अरुण पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जर का सामना जिंकवला तर 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. सामना मात्र कोण जिंकतोय. आकाशवरती विश्वास दाखवलाय. रोहिदासने विश्वास दाखवलाय. काय करतोय. 1 चेंडू 4 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. सामना जिंकतोय हर्ष 11 संघ. आणि आजच्या दिवसातील पहिला जो संघ या स्पर्धेतून बाहेर पडतोय निर्वाण सुपरस्टार विवळे संघ मात्र या स्पर्धेला विलंबित होतोय आणि या स्पर्धेच्या बाहेर पडतोय. आणि यानंतर त्वरित सामना असेल. सेकंड राऊंडचा दुसरा सामना असेल हर्ष 11 विरुद्ध
हर्ष 11 विरुद्ध VM फायटर्स. या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आकाश कुठे असेल? आकाश